Welcome back students. This is second lecture of the topic amines. In this lecture we are going to study the methods of preparation of amines and their physical properties. First method of preparation we are going to discuss is ammonolysis of alkyl halides. So our aim is to prepare primary amines from alkyl halides. This can be carried out by ammonolysis of alkyl halides. When alkyl halide is heated with excess alcoholic ammonia under pressure and at 373 Kelvin temperature, a nucleophilic substitution reaction takes place, resulting in the formation of primary amine. या रिॲक्शनमध्ये अल्काईल हॅलाइडपासून प्रायमरी अमाइन्स तयार करताना एक्सेस क्वांटिटीमध्ये अमोनिया वापरावा लागतो. जर अमोनिया एक्सेस क्वांटिटीमध्ये वापरला नाही तर जो प्रायमरी अमाइन फर्स्ट स्टेपमध्ये तयार झालेला असतो तो अल्किल हॅलाइडबरोबर रिॲक्ट होऊन आपल्याला सेकंडरी अमाइन मिळेल. सेकंडरी अमाइन नंतर टर्शरी अमाइन्समध्ये कन्वर्ट होईल आणि फायनली क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट मिळेल. प्रायमरी अमाइन्स अल्किल हॅलाइड्स बरोबर रिॲक्ट होऊ शकतात कारण ते अमोनियापेक्षा स्ट्रॉंग न्यूक्लिओफाइल्स आहेत. लेट अस सी द एक्झाम्पल. व्हेन इथिल आयोडाइड is heated with alcoholic solution of excess ammonia gives ethanamine. In this reaction, iodide is replaced by NH2 that is amino group. या रिॲक्शनमध्ये काय होतंय थोडं बघूया आपण. या रिॲक्शनमध्ये इथिल आयोडाइडमधला आयोडाइड जो आहे तो बेस्ट लिव्हिंग ग्रुप आहे. तो तिथून इलेक्ट्रॉन्स घेऊन निघून जातो आणि त्या कार्बनवर इलेक्ट्रॉन्सची कमी होते, म्हणजेच तो पॉझिटिव्ह होतो. मग तिथे अमोनियामधला NH2 ग्रुप जो आहे तो अटॅक करतो कारण नायट्रोजनवर इलेक्ट्रॉन्स असतात आणि इथिल अमाइन दॅट इज इथेनामाइन हा फॉर्म होतो. निघून गेलेला आयोडीन ज्याच्याकडे इलेक्ट्रॉन्स आहेत तो अमोनियामधला जो हायड्रोजन उरलेला आहे, जो इलेक्ट्रॉन डेफिशियंट आहे, इलेक्ट्रॉन्स त्याच्यामध्ये कमी आहे, याच्याबरोबर कंबाईन होतो आणि तिथे बाय प्रॉडक्ट तयार होतो HI म्हणजे हायड्रोजन आयोडाइड. नाउ लेट अस सी द ऑर्डर ऑफ रिॲक्टिव्हिटी ऑफ अल्किल हॅलाइड्स विथ अमोनिया. Alkyl iodides are more reactive than alkyl bromides and alkyl bromides are more reactive than alkyl chlorides. The reactivity of alkyl halide is decided by the ease with which the halide leaves the substrate. Reactivity order ही अवलंबून असते हॅलोजन्सच्या साईजवर. आयोडीन ॲटमची साईज ही मोठी असते, ब्रोमिन ॲटमची मॉडरेट आणि क्लोरीन ॲटमची सगळ्यात लहान आहे. म्हणजेच अल्किल आयोडाइडची बॉन्ड लेंथ ही जास्त असते अल्किल ब्रोमाइडच्या बॉन्ड लेंथपेक्षा आणि अल्किल क्लोराईडची बॉन्ड लेंथ ही सगळ्यात कमी आहे. म्हणजेच अल्किल आयोडाइडची बॉन्ड डिसोसिएशन एन्थाल्पी ही कमी आहे आणि अल्किल क्लोराईडची बॉन्ड डिसोसिएशन एन्थाल्पी ही जास्त आहे. म्हणजेच अल्किल आयोडाइडमधला CI हा जो बॉन्ड आहे तो लवकर ब्रेक होऊ शकतो. म्हणजेच अल्किल आयोडाइड्स हे जास्त रिॲक्टिव्ह असतात अल्किल ब्रोमाइडपेक्षा आणि अल्किल क्लोराईड हे सगळ्यात कमी रिॲक्टिव्ह असतात. आता बघूया आपण सेकंड मेथड ऑफ प्रिपरेशन दॅट इज रिडक्शन ऑफ नायट्रो कंपाउंड्स. प्रायमरी अमाइन्स आर ऑब्टेन्ड by reduction of aliphatic and aromatic nitro compounds. Reduction of nitro compounds is carried out by using metal acid mixture like tin HCl or iron HCl, or this reduction can be carried out by hydrogenation or by using lithium aluminum hydride in ether. Let us see the example. When nitroethane is reduced by tin HCl mixture, ethanamine is formed. See the
Second example, nitrobenzene on reduction converted into aniline. Now in this reaction, what you have to keep in mind, NO2 group is get converted into NH2 group. Now next method of preparation is by reduction of alkyl cyanides. Alkyl cyanides are also known as alkane nitriles. This reaction is known as Mendius reaction. In this reaction, alkyl cyanides on reduction with sodium and ethanol or lithium aluminum hydride gives primary amines. See the example, methyl cyanide on reduction with sodium and ethanol gives ethyl amine. आता या रिॲक्शनमध्ये काय होतं, या रिॲक्शनमध्ये सायनाइड ग्रुपमध्ये कार्बन आणि नायट्रोजनमध्ये 3 बॉन्ड्स प्रेझेंट असतात. त्यापैकी 2 बॉन्ड्स हे पाय बॉन्ड्स असतात. हे 2 पाय बॉन्ड्स ब्रेक होतात आणि तिथे 2 हायड्रोजन ॲड होतात आणि 2 हायड्रोजन हे नायट्रोजनला ॲड होतात आणि प्रायमरी अमाइन्स तयार होतात. आले लक्षात? आता पुढची मेथड ऑफ प्रिपरेशन आपण बघू. मेथड ऑफ प्रिपरेशन इज reduction of amides. Amides on reduction by lithium aluminum hydride in ether or by using sodium and ethanol gives primary amines having same number of carbon atoms. या रिॲक्शनचं वैशिष्ट्य असं आहे की अमाइड्समध्ये जेवढे कार्बन्स असतील तेवढेच कार्बन हे प्रायमरी अमाइन जो फॉर्म होणार आहे ॲज अ प्रॉडक्ट त्याच्यामध्ये पण तेवढेच कार्बन ॲटम्स असणार आहेत. लेट अस सी द एक्झाम्पल. ॲसिटामाइड ऑन रिडक्शन गिव्स इथिल अमाइन. इथे हायड्रोजन ॲड होतो आहे, ऑक्सिजन निघून जातो आहे, म्हणजे कार्बोनिल ग्रुप जो आहे हा कार्बोनिल ग्रुप CH2 मध्ये कन्वर्ट झालेला आहे, म्हणजेच इथे रिडक्शन झालेलं आहे. Next method of preparation is Gabriel Thalamide synthesis. This synthesis is carried out in 3 steps. In first step, thalamide on reaction with alcoholic KOH forms potassium salt of thalamide. Acidic hydrogen atom of thalamide is removed by using alcoholic KOH. OH minus of KOH combines with hydrogen of thalamide and eliminated as water molecule. K plus combines to N minus to form potassium salt of thalamide, which will act as a strong nucleophile. Gabriel Thalamide synthesis 3 स्टेप्स मध्ये होते. फर्स्ट स्टेपमध्ये थॅलिमाइडमध्ये असलेला हा ॲसिडिक हायड्रोजन KOHच्या मदतीने काढला जातो. हा हायड्रोजन ॲटम आणि KOH मधला OH मायनस कंबाईन होऊन वॉटर मॉलिक्यूल तयार होतो. आता हायड्रोजन ॲटम निघून गेल्यावर नायट्रोजनवर निगेटिव्ह चार्ज आला. तिथे K+ कंबाईन होतो आणि पोटॅशियम सॉल्ट ऑफ थॅलिमाइड तयार होतो, जो स्ट्रॉंग न्यूक्लिओफाइल आहे. इन सेकंड स्टेप, अल्किल हॅलाइड इज ॲडेड टू पोटॅशियम सॉल्ट ऑफ थॅलिमाइड. पोटॅशियम सॉल्ट is a strong nucleophile. Nitrogen in this nucleophile has electrons, and in alkyl halide X, that is halogen atom, is more electronegative than R, that is alkyl group. So R acquires partial positive charge and X acquires partial negative charge. Hence N minus
will approach towards R plus and X minus combines with K plus and N-alkyl thaliamide is formed. तर सेकंड स्टेपमध्ये पोटॅशियम सॉल्टमधल्या नायट्रोजनवर इलेक्ट्रॉन्स आहेत आणि त्यात जो अल्किल हॅलाइड ॲड केला आहे त्यातला एक्स म्हणजे हॅलोजन ॲटम हा जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे आणि आर म्हणजे अल्किल ग्रुप हा कमी इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे. म्हणून आरवर पार्शल पॉझिटिव्ह चार्ज असतो आणि एक्सवर पार्शल निगेटिव्ह चार्ज असतो. मग पोटॅशियम सॉल्टमधला एन मायनस हा आर प्लसकडे ॲप्रोच होईल आणि के प्लस हा एक्स मायनसला कंबाईन होईल आणि अशा प्रकारे एन अल्किल थॅलिमाइड तयार होईल. In the third step, aqueous NaOH is added to N-alkyl thaliamide to form primary amine and sodium phthalate. तिसऱ्या स्टेपमध्ये N-alkyl thaliamideमध्ये aqueous NaOH ॲड केलं जातं आणि प्रायमरी अमाइन आणि त्याचबरोबर सोडियम थॅलेट तयार होतात. अशा प्रकारे गॅब्रियल थॅलिमाइड सिंथेसिसने 3 स्टेप्समध्ये आपण प्रायमरी अमाइन्स तयार करू शकतो. अरिल अमाइन्स या मेथडने आपण तयार करू शकत नाही कारण सेकंड स्टेपमध्ये आपल्याला ARX म्हणजे अरिल हॅलाइड्स ॲड करावे लागतील. पण अरिल हॅलाइड्समध्ये पार्शल डबल बॉन्ड कॅरेक्टर असतं. तो बॉन्ड ब्रेक करणं अवघड असतं म्हणून ही रिॲक्शन होऊ शकत नाही. सो अरिल अमाइन्स कॅनॉट बी फॉर्म्ड बाय धिस मेथड बिकॉज ॲरोमॅटिक रिंग डज नॉट शो न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन. द लास्ट मेथड ऑफ प्रिपरेशन इज हॉफमन डिग्रेडेशन रिॲक्शन. द कन्वर्जन ऑफ अमाइड्स into amines in the presence of bromine and alkali is known as Hofmann degradation of amides. An important characteristic of this reaction is that an amine with one carbon less than those of amide is formed. Therefore, this reaction is known as degradation of amides. This reaction is an example of molecular rearrangement and involves the migration of an alkyl or aryl group from the carbonyl carbon to the adjacent nitrogen atom. Let us see the example. When acetamide is treated with bromine and aqueous potassium hydroxide, methylamine is obtained which has one carbon atom less. या रिॲक्शनमध्ये मॉलिक्युलर रिअरेंजमेंट होते. अल्किल किंवा अरिल ग्रुप कार्बोनिल कार्बनपासून ॲडजसंट नायट्रोजनकडे मायग्रेट होतात. इथे आपण प्रायमरी अमाइन्सच्या मेथड्स ऑफ प्रिपरेशन संपवलेल्या आहेत. लेट अस स्टडी द फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ अमाइन्स. हिअर वी विल फोकस ऑन फेज, कलर and odor of amines as well as on intermolecular forces, solubility and boiling point of amines. So let us start. The lower aliphatic amines are gaseous in nature with fishy smell. The middle members, that is amines having more than 3 carbons, are liquids and higher amines, that is amines having carbons more than 8 are solids. तर लोअर ॲलिफॅटिक अमाइन्स हे गॅशियस स्टेटमध्ये असतात. 3 पेक्षा जास्त कार्बन असणारे अमाइन्स लिक्विड स्टेटमध्ये असतात तर 8 पेक्षा जास्त कार्बन्स असणारे अमाइन्स सॉलिड स्टेटमध्ये असतात. इथे आपल्या लक्षात येईल की कार्बन ॲटम्सचा नंबर वाढला म्हणजेच मोलर मास वाढलं की अमाइन्सच्या फेजमध्ये बदल होतो. गॅशियस स्टेट टू लिक्विड आणि लिक्विड टू सॉलिड. याचं कारण आहे
मोलर मास वाढलं की वॅन्डरवॉल्स फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन पण वाढतं आणि वॅन्डरवॉल्स फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन वाढलं की मॉलिक्युल्स एकमेकांच्या जवळ येतात आणि म्हणून गॅशियस टू लिक्विड आणि लिक्विड टू सॉलिड असा चेंज आपल्याला दिसतो. आता बघूया कलर. ॲनिलीन अँड other arylamines are colorless liquids, but because of atmospheric oxidation they get colored. Now let us see the second physical property, and that is intermolecular forces. As there is difference between electronegativity of nitrogen and hydrogen, the NH bond in amines is polar. The intermolecular hydrogen bonding in primary amines is stronger than that of secondary amines because primary amines have two hydrogen atoms bonded to nitrogen for hydrogen bond formation. Tertiary amines do not have intermolecular hydrogen bonding as there is no hydrogen atom on nitrogen of tertiary amines. But because of NC bond, tertiary amines are polar molecules and have intermolecular dipole-dipole attractive force. So intermolecular forces of attraction are strongest in primary amines and weakest in tertiary amines. प्रायमरी अमाइन्समध्ये नायट्रोजन 2 हायड्रोजन ॲटमशी जोडलेला असतो. सेकंडरी अमाइन्समध्ये एकच हायड्रोजन असतो, तर टर्शरी अमाइन्समध्ये एकही हायड्रोजन नायट्रोजनवर नसतो. म्हणजेच प्रायमरी अमाइन्स 2 हायड्रोजन बॉन्ड्स तयार करू शकतात, सेकंडरी अमाइन्स 1 हायड्रोजन बॉन्ड तयार करू शकतात, तर टर्शरी अमाइन्समध्ये नायट्रोजनला एकही हायड्रोजन जोडलेला नसतो, म्हणून तिथे हायड्रोजन बॉन्डिंग होऊ शकत नाही. मग जे अमाइन्स जास्त हायड्रोजन बॉन्ड्स तयार करतील त्यांच्यामध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन जास्त असतं, हे लक्षात ठेवायचं. Now let us discuss about the solubility of amines, especially solubility of amines in water, because water is universal solvent and it is polar. Lower aliphatic amines are soluble in water because they can form hydrogen bonding with water. Higher amines are less soluble due to hydrophobic alkyl groups. हायर अमाइन्समध्ये कार्बन चेन वाढतात. या कार्बन चेन्स हायड्रोफोबिक असतात, म्हणून सोल्युबिलिटी कमी होते. आता बघा, वॉटर पोलर मॉलिक्यूल आहे आणि अमाइन्समधला नायट्रोजन इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे आणि इथे हायड्रोजन ॲटम्स पण आहेत, म्हणून इथे हायड्रोजन बॉन्डिंग अशा पद्धतीने होतं. म्हणून लोअर अमाइन्स पाण्यामध्ये जास्त सोल्युबल असतात. नाव लेट अस सी द वॉटर सोल्युबिलिटी ऑफ अल्कोहोल्स, अल्केन्स अँड अमाइन्स ऑफ कंपेरेबल मास. द ऑर्डर इज alcohols are more soluble than amines and amines are more soluble than alkanes. Reason for this is NH bonds in amine are less polar than OH bond in alcohol. So it is observed that as bond polarity increases, solubility increases. मग इथे काय लक्षात ठेवायचं आहे? बॉन्ड पोलॅरिटी वाढली की solubility वाढते. Now let us see the next physical property, and which is very very important, boiling point. Boiling point is a temperature at which vapor pressure of liquid is equal to atmospheric pressure. सोप्या भाषेत बॉइलिंग पॉईंट म्हणजे काय? तर इट इज अ टेम्परेचर ॲट विच लिक्विड स्टार्ट्स बॉइलिंग. म्हणजेच एखादा द्रवपदार्थ गरम केला
की त्याच्या मॉलिक्युल्समध्ये असलेलं इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन तुटतं. त्यामुळे मॉलिक्युल्स एकमेकांपासून लांब जातात आणि त्यांच्या फिजिकल स्टेट्स बदलतात. म्हणजे लिक्विड स्टेट ही गॅशियस स्टेटमध्ये कन्वर्ट होते. मग जो द्रव पदार्थ कमी टेम्परेचरला लिक्विड स्टेटमधून गॅशियस स्टेटमध्ये कन्वर्ट होतो त्याचा बॉइलिंग पॉईंट कमी असतो. नाव सी द ऑब्झर्वड ऑर्डर ऑफ बॉइलिंग पॉईंट्स ऑफ आयसोमेरिक अमाइन्स इज boiling point of primary amine is more than secondary amines and boiling point of secondary amines is more than tertiary amines. In primary amines, intermolecular force of attraction is strong. Hence, its boiling point is higher. हे लक्षात ठेवा, जो अमाइन जास्त हायड्रोजन बॉन्ड्स बनवू शकतो आपल्याच दुसऱ्या मॉलिक्युल्स बरोबर त्यांचा बॉइलिंग पॉईंट जास्त असतो कारण इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन जास्त असतं, जे प्रायमरी अमाइन्समध्ये आपल्याला बघायला मिळतं आहे. म्हणून प्रायमरी अमाइन्सचा बॉइलिंग पॉईंट जास्त असतो तर टर्शरी अमाइन्सचा बॉइलिंग पॉईंट हा सगळ्यात कमी असतो. नाव लेट अस सी द ऑर्डर ऑफ बॉइलिंग पॉईंट ऑफ अल्केन्स, amines, alcohols and carboxylic acid. The order is boiling point of alkanes is lower than amines. This is because CN bond in amines is more polar than CC bond in alkanes. So as polarity increases, boiling point increases. Now next, boiling point of alcohols is higher than amines because alcohols can form strong hydrogen bond as oxygen is more electronegative and boiling point of carboxylic acid is highest. मग इथे काय लक्षात ठेवायचं आहे? अमाइन्सचा बॉइलिंग पॉईंट अल्केन्सपेक्षा जास्त असतो कारण अमाइन्समध्ये असलेला CN बॉन्ड हा जास्त पोलर असतो. मग आपल्याला माहिती आहे की पोलॅरिटी वाढली की बॉइलिंग पॉईंट वाढतो. आता अल्कोहोल्सचा बॉइलिंग पॉईंट अमाइन्सपेक्षा जास्त असतो कारण अल्कोहोल्स स्ट्रॉंग हायड्रोजन बॉन्ड फॉर्म करू शकतात कारण त्यांच्यात असलेला ऑक्सिजन हा जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे. आणि कार्बॉक्सिलिक ॲसिड्सचा बॉइलिंग पॉईंट सगळ्यात जास्त असतो कारण ते डायमर्स तयार करू शकतात. 2 हायड्रोजन बॉन्ड 2 कार्बॉक्सिलिक ॲसिड्सचे मॉलिक्यूल तयार करून तिथे डायमर्स तयार होतात म्हणून कार्बॉक्सिलिक ॲसिड्सचा बॉइलिंग पॉईंट हा सगळ्यात जास्त असतो.